मित्रांनो, हे एक रिमाइंडर व्हिडिओ आहे CWC बद्दल, जे म्हणजेच सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन. याची फॉर्म फिलअप डेट 15 तारखेपर्यंतचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे, पण ज्यांना आज व्हिडिओ पाहत आहात तर याच्यामध्ये कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत, लास्ट डेट आपण सांगितलेली आहे, त्याला कसं अप्लाय करायचं आहे, एक्झामिनेशनची मेथड म्हणजे जी पद्धत आहे ती कशी आहे, सर्व आपण शॉर्टमध्ये पाहूया या व्हिडिओमध्ये. जेवढ्या लवकरात लवकर कव्हर होईल असं व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी, सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन यांचं ऑफिशियल PDF आहे, जे की 44 पेजेसचं आहे. हे ऑफिशियल PDF त्यांच्या ऑफिशियल साईटवर अवेलेबल आहे, पण हेच आपल्यासमोर आहे. याच्यामध्ये ज्युनियर पर्सनल असिस्टंट आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह जे राजभाषा म्हणलं जातं, तर त्यांच्या वॅकन्सीज आहेत. वॅकन्सीज किती? टोटल 16 आणि 6 अशा वॅकन्सीज दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या ज्युनियर पर्सनल असिस्टंटच्या 16 जागा आहेत आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह याच्या 6 जागा आहेत. पे स्केल पुढे पाहू शकता. आणि एज जे आहे ते बघा, 28 असलं पाहिजे. शुड नॉट हॅव बीन बॉर्न अर्लियर, 16/11/1997च्या आधी आणि 15/11/2007च्या नंतरचा तुमचा जन्म नसायला पाहिजे ह्या वरच्या पोस्टसाठी. आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 28 वर्षच आहे. 16/11/97 आणि 15/11/2007 या म्हणजे ह्यामध्ये तुमचं वय बसलं पाहिजे. वॅकन्सीज पाहू शकता. अनरिझर्वड 8 आहेत, SC या प्रवर्गासाठी 2, ST या प्रवर्गासाठी 1, OBC 4, EWS 1, एक्स सर्व्हिसमॅनच्या 2 आणि PWBच्या 0-1 ह्या रिझर्वड. त्याचबरोबर UR खाली जे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आहे त्याच्या 5 आणि OBCची 1 अशा जागा इथं वितरित करण्यात आलेल्या आहेत. आता खाली आपण पाहू शकता इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत. EWS जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन, त्याचं EWS ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी, पण तुमच्याकडे असेल, तुम्हाला माहिती पाहिजे असेल, विचारू शकता. त्याचबरोबर खाली पाहूया आपण, तर हे सर्व काही याच्या नंबर ऑफ पोस्ट वगैरे दिलेले आहेत आणि त्यानुसार सिलेक्शन प्रोसेस सांगितलेले आहे. जे पहिलं मी पद सांगितलं तुम्हाला, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट असणार आहे, प्लस स्किल टेस्ट असणार आहे, त्याच्यामध्ये टायपिंग अँड स्टेनोग्राफी असणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, दॅट्स इट. आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह जे आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एक एक्झाम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, वरी ऑनलाईन एक्झाम आणि त्याच्यानंतर स्किल टेस्ट पण असणार आहे. खाली पाहूया सगळ्यात महत्त्वाचं डेट्स आहेत इम्पॉर्टंट. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते 17/10/2025 ते 15/11/2025, 17/10 पासूनच सुरू झालेलं आहे. आता आज हा व्हिडिओ टाकत आहे तर 13 तारीख आहे. 2 दिवस राहिलेले आहेत. 2 दिवसामध्ये तुम्ही हा फॉर्म भरला नसेल तर भरू शकता, इंटरेस्टेड असाल तर. त्याचबरोबर हॉल तिकीट जे आहे तुमचं, याचं 21 दिवस पहिलेच तुमचं हॉल तिकीट येणार आहे. एक्झाम समजा डिसेंबरच्या 21 तारखेला आहे तर डिसेंबरच्या 1 तारखेला तुम्हाला हे, म्हणजे मी एक्झाम हे सांगत आहे, उदाहरण सांगत आहे, तर 1 तारखेला येऊन जाईल, म्हणजे 21 दिवस आधी येऊन जाईल. त्याचबरोबर ऑनलाईन एक्झामिनेशनच्या टेंटेटिव्ह डेट्स लवकरच येतील. कॉल लेटर असेल ते पण नंतरच दाखवलं जाईल, पण 21 दिवस आधी येईल असं सांगितलेलं आहे, तर त्याची डेट फिक्स नाही आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया, तर कॅन्डिडेट्स इंटेंडिंग टू अप्लाय फॉर ऑनलाईन टेस्ट शुड इन्शुअर दॅट दे फुलफिल द मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया. काय काय आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहे तो, या पोस्टसाठी मस्ट नेसेसरली प्रोड्यूस द रिलेव्हंट डॉक्युमेंट पर्टेनिंग टू कॅटेगरी, नॅशनॅलिटी, एज, एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामध्ये तुमचे बसले पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला पुढे शॉर्टलिस्ट वगैरे केलं जाईल हे सांगितलेलं आहे. काय काय लागेल ह्याच्यामध्ये, एलिजिबिलिटी काय काय आहे ते बघूया. सिटीजन ऑफ इंडिया और सब्जेक्ट ऑफ नेपाळ, जर नेपाळचे सुद्धा तुमच्याकडे हे असेल. आता काही काही विद्यार्थी म्हणतील की आम्ही तर भारतीय आहोत, पण कसं असतं की काय काय पोस्ट असे असतात तिथं नेपाळ असेल किंवा रेफ्युजीज असतील, भूटानीज असतील, ज्यांची नॅशनॅलिटी आहे किंवा तिथून ते भारतामध्ये आलेले आहेत, मायग्रेट केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा ह्या जागा असतात. तसंच इंडिया, नेपाळ, भूटान रेफ्युजी, तिबेटियन रेफ्युजी, त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत, त्यांची नॅशनॅलिटी सुद्धा चालते. त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते मार्कशीट तुम्हाला लागेल, म्हणजे 10वी 12वी. त्याचबरोबर तुमचे जे डिग्री वगैरे झाले असेल त्याचे सर्टिफिकेट लागतात. असं काही डेडिकेटेड हीच डिग्री असावी असं याच्यामध्ये दिलेलं नाही, कारण इथं बघू शकता, ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲट लिस्ट 1 year कोर्स इन ऑफिस मॅनेजमेंट अँड सेक्टरल प्रॅक्टिस इक्विलंट. शॉर्ट हँड स्पीड 80 वर्ड्स पर मिनिट असले पाहिजेत. इंग्लिशचे 40 आणि म्हणजे इंग्लिश 40 असली पाहिजे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रॅज्युएट विथ हिंदी ॲज अन इलेक्टिव्ह अँड इंग्लिश ॲज अ मेन सब्जेक्ट फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी और डिग्री इक्विलंट टू BA इन हिंदी. BA इन हिंदी झालेलं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता. काही काय स्पेसिफिक आहेत, पण BA हिंदी जरी असेल तरी तुम्ही ह्यासाठी अप्लाय करू शकता. इम्पॉर्टंट नोट दिलेले आहेत त्या वाचू शकता. आता याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन बघूया, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. SC ST या प्रवर्गासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC या प्रवर्गासाठी 3 वर्ष, पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी यांना 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनला 3 वर्ष,
त्याचबरोबर पर्सन्स अफेक्टेड 1984चे ज्यांची राईट झालेली आहे त्याच्यामध्ये अफेक्टेड असाल तर 5 वर्ष असं एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, आता खाली जसं पाहताल तर प्रत्येक जे आरक्षण आहे PWBDचं म्हणजे जे फिजिकल डिसॅबिलिटीज जे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी बद्दल इथं दिलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता किंवा कसा या आरक्षणाचा फायदा घेऊ शकता. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे ज्युनियर पर्सनल असिस्टंट पहिलं पद आहे तर त्याची एक्झाम कशी असणार आहे ते टेस्ट बघू शकता. रिजनिंग, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, डेटा ॲनालिस, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड कन्व्हर्सेशन ॲबिलिटीज, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट. याचे टोटल 152 क्वेश्चन असणार आहेत. 180 मार्काची एक्झाम असणार आहे. मीडियम हिंदी आणि इंग्लिश पाहायला भेटणार आहे. टोटल जो ह्याच्यामध्ये टाईम आहे तो 2 तास 30 मिनिटाचा आहे. 2.5 तास तुम्हाला वेळ भेटणार आहे. क्वालिफाईंग असणार आहे. लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट 40% तुम्हाला क्वालिफाईंग आहे, त्याच्यापुढे मेरिटमध्ये यावं लागतं. दुसरं जे पद होतं ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, त्याचं बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सेम तसेच सगळे विषय आहेत. 152 क्वेश्चन असणार आहेत. 200 मार्काची परीक्षा आणि 3 तास तुम्हाला याच्यामध्ये वेळ दिला जाणार आहे. याच्यामध्ये सुद्धा 40% मिनिमम तुम्हाला मार्क घ्यावे लागणार आहेत फॉर क्वालिफाय होण्यासाठी. सिलेबस बघू शकता. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे इंग्लिश लँग्वेजची, लेटर रायटिंग असणार आहे 10 मार्क्स, एसे रायटिंग असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट इंग्लिशमध्ये असणार आहे फक्त आणि ऑनलाईन मोडनं ही घेतली जाणार आहे. सिलेबस जे आहे सेकंड पोस्टसाठी तो डिस्क्रिप्टिव्ह ट्रान्सलेशनचं पॅरेग्राफचं ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी टू इंग्लिश आणि व्हॉइस वर्सा. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन रिलेटेड टू हिंदी आणि इंग्लिश ग्रामर याचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. सर्व काही हिंदी आणि इंग्लिश रिगार्डिंग हे आहे. रॉंग आन्सरसाठी पेनल्टी, देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स. सो 1/4 त्याच्यामध्ये सिस्टीम आहे. 4 चुकले तर 1 मार्क तुमचा जाणार. एक्झामिनेशन सेंटर्स बघू शकता. एक्झामिनेशन सेंटरबद्दल इथं दिलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीनं अक्रॉस इंडिया याच्या एक्झाम्स होणार आहेत आणि टेंटेटिव्ह लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर लवकरच दिलं जाईल किंवा ॲनेक्झर 1 दिलेलं आहे सगळ्यात खाली तिथं अवेलेबल आहे. याचा रेशो बी पाहू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्याबद्दल सांगितलं आहे की ज्यावेळेस तुम्ही पासआउट व्हाल तर त्याच्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तर अशा नोट्स दिलेल्या आहेत. ऑफर ऑफ अपॉइंटमेंट, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. कसं अप्लाय करायचं आहे तर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन देऊ शकता. 15 तारीख लास्ट आहे आणि याच्या ऑफिशियल साईटवरच ते जे ॲप्लिकेशन आहे ते करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे फोटो, सिग्नेचर, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करावे लागतील. याच्यासाठी फीस बघूया. SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी फी नाही आहे. इंटिमेशन चार्जेस 500 रुपये म्हणजे टोटल 500 रुपये फी आहे. अदर कॅन्डिडेट्स जे अनरिझर्वड आहेत किंवा EWS आणि OBC कॅटेगरी आहेत त्यांना 850 प्लस इंटिमेशन फी अशी 1350 रुपये याच्यामध्ये फीस आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. मोड ऑफ पेमेंट तुम्ही कोणताही वापरून इझिली तुम्ही याचा फॉर्म फिलअप करू शकता आणि याच्या डेट ज्या आहेत त्या लवकरच येतील. 2 दिवस राहिलेले आहेत. 2 दिवसामध्ये तुम्हाला जे आहे याचं जे फॉर्म आहे ते फिलअप करायचं आहे. आता ॲनेक्झर 1 आपण जरी खाली पाहिलं जे वरी आपण वरी मेन्शन केलेलं होतं त्याच्यामध्ये एक्झाम सेंटर पाहू शकता. सर्वात महत्त्वाचं आपण महाराष्ट्रीयन आहोत. महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद जे आजचं संभाजीनगर आहे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अमरावती, नांदेड या ठिकाणी तुमचे एक्झाम्स घेतल्या जातील. म्हणजे हे पोटेन्शियली एक्झाम सेंटर्स आहेत आणि याचे इंटिमेशन स्लिप्स वगैरे, इंटिमेशन सिटी स्लिप्स कुठं कुठं काय काय होईल, कुठं तुमची एक्झाम होईल हे सगळं काय एक्झामच्या प्रियर तुम्हाला दिलं जाईल. तर मित्रांनो, इंटरेस्टेड असाल तर फॉर्म भरा. तुम्ही जर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं हिंदीमध्ये BA मध्ये हिंदी झालेलं असेल किंवा तुम्ही समकक्ष काही जरी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही इझिली या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. सो काही जर प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर इंस्टाग्रामवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.